नमस्कार. आपण फोर्स अंतर्गत येणारे काही टर्म्स त्या ठिकाणी पाहत होतो. त्यामध्ये आता न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे आपल्याला बघायचे आहे. आता न्यूटनचे 3 लॉज आहेत. तिन्ही लॉज आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पहिला जो लॉ आहे त्याला आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ म्हणूया. फर्स्ट लॉ और इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ इनर्शिया. त्याला लॉ ऑफ इनर्शिया सुद्धा म्हटले जाते. आता न्यूटनचा फर्स्ट लॉ काय आहे की जर समजा एखादी वस्तू मोशनमध्ये असेल तर त्याला कुठलेच फोर्स जर ॲक्ट करत नसतील तर ती वस्तू मोशनमध्येच राहील आणि स्टेशनरी असेल तर स्टेशनरीच राहील. म्हणजेच त्या बॉडीची टेंडन्सी असते की आपण ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत राहण्याची. तर म्हणजे इनर्शिया संबंधित हा पहिला लॉ न्यूटनचा आहे. तो असा आहे की एव्हरी इनॅनिमेट बॉडी कंटिन्युअस इन ए स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन अनलेस इट इज ॲक्टेड अपॉन बाय एन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. म्हणजे समजा एखादी वस्तू आहे, एखादा चेंडू आहे, समजा तो मोशनमध्ये आहे तर तो मोशनमध्येच राहील आणि एखादा स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल तर ते स्टेशनरीच राहील. तर दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ. म्हणजे याच्यामध्ये एव्हरी बॉडी मी लिहितो इथे, एव्हरी बॉडी कंटिन्युअस इन स्टेट ऑफ रेस्ट, continuous in its state of rest or of uniform motion unless it is acted upon external unbalanced force. म्हणजे जोपर्यंत आपण बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्सेस सुद्धा पाहिले, जोपर्यंत आपण कुठलाही अनबॅलन्स फोर्स अप्लाय करणार नाही तोपर्यंत ती वस्तू गतिमान स्थितीत असेल, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील आणि स्टेशनरी असेल तर स्टेशनरीच राहील. दिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. याला लॉ ऑफ इनर्शिया सुद्धा म्हणतात, कारण ज्या बॉडीची टेंडन्सी आहे एका ठिकाणी थांबण्याची तर किंवा ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याची त्याला आपण इनर्शिया असं म्हणतो. तर बघा यालाच इट इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ इनर्शिया. लॉ ऑफ इनर्शिया सुद्धा याला म्हटलं जातं. आता इनर्शिया कशाचा जास्त असतो? ज्या ऑब्जेक्टचं मास जास्त, ज्या बॉडीचं मास जास्त असतं त्याचा इनर्शिया जास्त असतो. म्हणजे द मासिव्ह ऑब्जेक्ट हॅज द मोर इनर्शिया. ज्याचं मास जास्त आहे त्याचा इनर्शिया त्या ठिकाणी निश्चितच जास्त असतो. हा झाला त्याचा फर्स्ट लॉ. आता सेकंड लॉ बघूया आपण, न्यूटन सेकंड लॉ. हा सेकंड लॉ असा आहे the rate of change of momentum is directly proportional to the impressed force and the direction and it acts in the direction of the force. म्हणजे rate of change of momentum आहे directly proportional to the force आहे. म्हणजे थोडक्यात the rate of change of momentum is directly proportional to the impressed force. आणि त्याची जी डायरेक्शन आहे ती फोर्सच्या डायरेक्शनला आहे. ज्या डायरेक्शनला आपण तो फोर्स अप्लाय करतो त्या डायरेक्शनला त्याची डायरेक्शन आहे त्या फोर्सची. तर अशा पद्धतीनं रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता व्हॉट इज मोमेंटम? मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. मास आणि वेलॉसिटीच्या गुणाकाराला किंवा प्रॉडक्टला आपण मोमेंटम असं म्हणतो. म्हणजेच आपल्याला माहिती आहे P is equal to mv, that is mass product of mass and velocity. मग आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमचा अर्थ काय की दॅट इज म्हणजे फोर्स इज इक्वल टू काय, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू dp by dt. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल dp by dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम म्हणजे समजा f इज इक्वल टू सम कॉन्स्टंट k dp by dt. मी p ला काय लिहू शकतो या ठिकाणी मोमेंटम किंवा चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला की मास इंटू वेलॉसिटी मायनस मास इंटू वेलॉसिटी अपॉन टाइम. त्याला dt म्हणा किंवा फक्त टाइम म्हटलं तरी चालतं. v इज द फायनल वेलॉसिटी, u इज द इनिशियल वेलॉसिटी आणि m इज द मास ऑफ द पार्टिकल अँड t इज द टाइम. मग आता काय करणार आपण बघा यामध्ये k m ला या ठिकाणी बाहेर घेऊया आपण v मायनस u अपॉन t. बट v मायनस u अपॉन t याला म्हटलं जातं acceleration. Rate of change of velocity is called acceleration. म्हणजे आपली k m into a. this is m. आता if
के इज इक्वल टू 1, केची व्हॅल्यू जर 1 असेल तर एफ इक्वल टू काय राहतं, मास इंटू ॲक्सेलरेशन. आणि दिस इज द न्यूटन सेकंड लॉ. आणि हे जे इक्वेशन आहे एफ इक्वल टू एम आहे, अतिशय महत्त्वाचं इक्वेशन आहे की ज्याचं आपण नेहमी त्या ठिकाणी त्याचं काम पडणार आहे आपल्याला. एफ इक्वल टू फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. पण कसं, अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, दुसऱ्या नियमानुसार एफ इक्वल टू फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. त्यानंतर आता न्यूटन थर्ड लॉ आहे, न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन किंवा न्यूटन थर्ड लॉ. न्यूटन्स थर्ड लॉ. तर न्यूटन्स थर्ड लॉ तसा समजण्यासाठी सिंपल आहे की समजा आपण जर एखाद्या वस्तूवरती आपण फोर्स अप्लाय करत असेल तर तितकाच फोर्स ती वस्तू आपल्यावरती अप्लाय करते. म्हणजेच यालाच न्यूटन्स म्हणजे ॲक्शन अँड रिॲक्शनचा आहे. म्हणजे टू एव्हरी ॲक्शन, त्याचा डेफिनेशन आहे टू एव्हरी ॲक्शन देअर इज अँड इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. अपोजिट रिॲक्शन म्हणजे थोडक्यात आपण जर भिंतीला एखादी लात मारली तर तितकाच फोर्स भिंत सुद्धा आपल्यावरती अप्लाय करते. तर सिंपल लॉ आहे, टू एव्हरी ॲक्शन देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. कोणत्याही ॲक्शनला रिॲक्शन असतेच. तर अशा पद्धतीने आपण न्यूटनचे तीनही लॉज या ठिकाणी स्टडी केले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तसा लॉ ऑफ इनर्शिया सुद्धा महत्त्वाचाच आहे. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, एफ इक्वल टू एम एफ, फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, हा कॉमन फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, लक्ष देणं आवश्यक आहे आपल्याला. न्यूटन्स थर्ड लॉ, टू एव्हरी ॲक्शन देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.